Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn chapter number 9 carbon compounds, standard 10th and video number 2. In this video we have to learn carbon a versatile elements, and also we will learn here hydrocarbons, saturated hydrocarbons and unsaturated hydrocarbon. Okay, so dear student, first we learn about कार्बन ए व्हर्साटाईल एलिमेंट, म्हणजेच कार्बन हा अत्यंत महत्त्वाचं असं मूलद्रव्य याबद्दल आपण बघूया. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कार्बन अणूबद्दलची माहिती घेतलेली आहे. ओके, तर आणि त्याच पद्धतीनं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, कोव्हॅलेंट बॉन्ड्स म्हणजे काय ते सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. ओके, द सिंपल कार्बन कंपाऊंड मिथेन, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे मॉडेल्स आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड लाईन स्ट्रक्चर ऑफ मिथेन मॉलिक्यूलचा अभ्यास केला आहे. सो डिअर स्टुडंट, लुक ॲट हियर, देअर आर ऑल्सो टू टाइप्स ऑफ मॉडेल्स. ओके, हियर इज मॉडेल ऑफ मिथेन मॉलिक्यूल बॉल अँड स्टिक मॉडेल. ओके, हे जे पहिलं दिसतंय आपल्याला हे आहे बॉल अँड स्टिक मॉडेल, आणि दुसरं जे दिसते आहे स्पेस फिलिंग मॉडेल. स्पेस फिलिंग मॉडेल आपण या ठिकाणी दोन प्रकारचं मॉडेल आपण या ठिकाणी पाहतो आहे. ओके, तर आपल्याला हे माहिती आहे की द नंबर ऑफ कंपाऊंड फॉर्म फ्रॉम कार्बन इज एक्स्ट्रीमली लार्ज. फार मोठ्या वेगवेगळ्या एलिमेंट सोबत, मूलद्रव्यासोबत कार्बनचं जे कार्बन पासून बॉन्ड तयार होऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की त्यापासून हजारो नाही लाखो संयुग जे असतात, मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स आर फॉर्म. ओके, आणि म्हणून त्याला व्हर्साटाईल एलिमेंट असं म्हटल्या जाते. ओके, हे आपण या ठिकाणी अभ्यासूया. ऑल ऑब्जेक्ट मेड फ्रॉम कार्बन, इन शॉर्ट द एंटायर लिव्हिंग किंगडम इज मेड फ्रॉम कार्बन. म्हणजेच आपली ही जी सजीव सृष्टी आहे यामधील बहुतेक सर्वच संयुग जी आहेत ती कार्बन पासून बनलेली आहेत. ओके, आवर बॉडी, आपलं शरीर सुद्धा, आवर बॉडी इज ऑल्सो मेड फ्रॉम कार्बन्स. मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स रेंजिंग फ्रॉम द स्मॉल अँड सिंपल मिथेन मॉलिक्यूल. आपल्याला माहिती आहे मिथेन CH4, आणि याचा आपल्याला साधं स्ट्रक्चर सुद्धा आपण या ठिकाणी बघतो आहे की मिथेन मध्ये कार्बन, एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन ॲटम आहे, 4 हायड्रोजन अणू आणि एक कार्बनचा अणू. अशा पद्धतीनं म्हणजेच यामध्ये 4 व्हॅलेंट, टेट्राव्हॅलेंट 4 व्हॅलन्सी आहे कार्बनला, आणि त्यामुळं त्यापासून असंख्य प्रकारचे कार्बनी संयुग तयार करू शकतो. मिथेन जो आहे हा अत्यंत सिंपल हायड्रोकार्बन्स आहे. ए सिंपल हायड्रोकार्बन मिथेन CH4. यापासून बिग, फार मोठं असं जे संयुग आहे ते आहे DNA. कॉम्प्लेक्स आहे हे स्ट्रक्चर, DNAचं स्ट्रक्चर. म्हणजे मिथेन पासून तर DNA पर्यंत, साध्या कार्बनी संयुगापासून तर किचकट अशा कॉम्प्लेक्स अशा DNA मॉलिक्यूल पर्यंत यामध्ये सर्वांमध्ये कार्बन असतो मित्रांनो, आणि म्हणून याला कार्बनला व्हर्साटाईल एलिमेंट म्हणतो. एक प्रकारचं देणगी आहे आपल्या या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी की कार्बन पासून वैज्ञानिकांनी लाखो संयुग तयार केलेले आहे. ओके, म्हणजेच द मॉलिक्युलर मास ऑफ द कार्बन कंपाऊंड्स रेंजिंग अप टू 10⁻⁴. म्हणजेच यावर 12 जर आपण या ठिकाणी 0 दिलेले आहे, इतकी संख्या त्यामध्ये आहे. 10 मिलियन्स म्हणतो आपण, 10 दशलक्ष इतके संयुग या त्यापासून तयार होऊ शकतो. एक्स्ट्रीमली बिग मॉलिक्युल्स कॅन बी फॉर्म. ओके, सो इट इज बिकॉज ऑफ धिस, ह्या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे काय झालेलं आहे, पिक्युलियर नेचर ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बाय कार्बन. एक वैशिष्ट्य आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत्या यामध्ये. ओके,
कोव्हॅलेंट बॉन्ड हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी तयार होत असतात. कोव्हॅलेंट बॉन्ड हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सनी तयार होऊ शकतात. ओके. आणि कार्बनचं वैशिष्ट्य असते की कार्बन हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो. ओके. आणि म्हणूनच लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स कॅन बी फॉर्म. फ्रॉम दिस वी कॅन नो द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ कार्बन. आणि यावरून आपण पाहतोय की काय वैशिष्ट्य आहे कार्बनचे ते सुद्धा आपण मित्रांनो अभ्यासू शकतो आहे. पहिलं जे वैशिष्ट्य आहे कार्बनचं ते आपण बघू. कार्बन हॅज युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड. हे जास्त महत्वाचं आहे. कार्बन काय करतो आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो विथ द अदर कार्बन ॲटम, दुसऱ्या कार्बन संयुगासोबत किंवा अणुसोबत. ओके. आणि धिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स. ओके. हे आपल्याला लक्षात आलंय. धिस प्रॉपर्टी म्हणजे हे जे त्याचं गुणधर्म आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, धिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटेनेशन पॉवर. या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला निर्माण झालेला आहे. परीक्षेमध्ये सुद्धा आपण 10वीचा अभ्यास करतो आहे मित्रांनो. 10वीची परीक्षा यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून हा जो आपल्याला एक या ठिकाणी कन्सेप्ट आलेली आहे, व्हॉट इज कॅटेनेशन पॉवर. कॅटेनेशन पॉवर म्हणजे काय होते आहे, तर एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये किंवा त्याच्या संयुगामध्ये जे त्यापासून असंख्य संयुग तयार होऊ शकतं यालाच आपण फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्यूल. ओके. तर या प्रॉपर्टीला कॅटेनेशन पॉवर असं म्हणतात. कार्बन कंपाऊंड कंटेन ओपन ऑर क्लोज चेन, दोन प्रकारचं त्या ठिकाणी अणू असतात, अणूची रचना असतात. ओपन चेन जे असते स्ट्रेट चेन असते, ओपन चेन स्ट्रेट चेन असतात. ओके. आणि क्लोज चेन जे असते त्याला रिंग स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो मित्रांनो की कार्बनचं जे वैशिष्ट्य असते दोन प्रकारचं स्ट्रक्चर यामध्ये आपण बघतो आहे. ओके. एक स्ट्रेट चेन बघतो आपण, एक स्ट्रेट चेन आणि दुसरं क्लोज चेन किंवा त्याला आपण रिंग स्ट्रक्चर म्हणतो आहे. ओके. रिंग स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो आहे. ओके. तर कोव्हॅलेंट बॉन्ड यांच्यामध्ये असणारा कोणता बॉन्ड असतो आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड असतो आहे. हे पण आपण लक्षात घेतलेलं आहे. द कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम इज स्ट्रॉंग अँड देअरफॉर स्टेबल. म्हणजे कार्बन मध्ये तयार होणारा जो काही बॉन्ड असतो हा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आणि हा कोव्हॅलेंट बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड असल्यामुळे तो स्टेबल असतो, स्थिर असतो. ओके. ड्यू टू द स्ट्रॉंग अँड स्टेबल कोव्हॅलेंट बॉन्ड्स कार्बन बी स्टोर्ड विथ कॅटेनेशन पॉवर. आणि त्यामुळं काय होते आहे, बेस्ड ऑन कॅटेनेशन पॉवर. आणि त्यामुळे कार्बनी संयुगांमध्ये कॅटेनेशन पॉवर होते आहे. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये या ठिकाणी मित्रांनो एक प्रश्न विचारलेला आहे, हायड्रोजन परऑक्साईड. ओके. मग हायड्रोजन परऑक्साईड जो आहे H2O2 याचं सुद्धा डिकम्पोजिशन होते आहे. यामध्ये काय दिलेलं आहे की यापासून पाणी आणि ऑक्सिजनमध्ये डिकम्पोजिशन होते आहे. त्याचं पाणी H2O आणि ऑक्सिजनमध्ये होत आहे. व्हॉट विल बी युअर इन्फरन्स अबाउट द स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिजनमध्ये असणारा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. टेल द एक्झाम्पल वेदर ऑक्सिजन हॅज कॅटेनेशन पॉवर ऑर नॉट. म्हणजे कॅटेनेशन पॉवर आहे का ऑक्सिजनमध्ये ते आपण याला सांगायचं आहे. ओके. पण पॉवरफुल जे कॅटेनेशन पॉवर आहे ते आहे कार्बनमध्ये असते. ओके. हे पण आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यासलेलं आहे. या ठिकाणी काही कार्बन कंपाऊंड्सची, कार्बनच्या संयुगांची या ठिकाणी यादी आपण या ठिकाणी बघू शकतो आहे मित्रांनो. कार्बन कंपाऊंड सर्वात सिंपल कार्बन कंपाऊंड्स आहे. ओके. या ठिकाणी आपण बघूया. ओके. तुम्हाला दिसत असेल हे, तुम्ही पण अभ्यासू शकता आपल्या पुस्तकांमध्ये. मिथेन जो आहे स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CH4. ओके. CH4 इज द मिथेन अँड सिम्पलेस्ट आणि स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड आहे. दुसरा कुकिंग गॅस आहे, आपल्या स्वयंपाकाचं सिलेंडरमध्ये असणारा गॅस आहे मिथेन, इथेन. प्रॉपेन आणि ब्युटेन असते आहे, त्याच्यामध्ये मिक्सचर आहे प्रॉपेन आणि ब्युटेन. त्यानंतर बेन्झिन आहे, 6 कार्बन आहे. मिथेनमध्ये एकच कार्बन आहे. बेन्झिनमध्ये 6 कार्बन आहे. कॅम्फर आहे, कापूर ज्याला म्हणतो. पेनिसिलियम जे पेनिसिलियम पासून तयार होणारं पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे. शुगर आहे, 12 कार्बन आहे. पेनिसिलिनमध्ये 16 कार्बन आहे.
ओके, शुगर साखरेमध्ये 12 कार्बन आहे, कारण शुगरचा फॉर्म्युला काय आहे, C12H22OLF. सोडियम डू डिसायकल बेन्झिन सल्फेट, डिटर्जंट आहे ते. फॅट आहे, ओके, स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन, पॉलिइथिलीन, आणि मोठा जो लार्ज जो कंपाऊंड आहे संयुग आहे कार्बनचं, ते आहे DNA. ओके, हे आपण आता या ठिकाणी बघितलेलं आहे. कार्बन कंपाऊंड्स अँड देअर मॉलिक्युलर मासेस आपण बघतोय. DNAचा मॉलिक्युलर मास आहे 10⁻12. ओके, आणि मिथेनचा आहे फक्त 16 मॉलिक्युलर मास. ओके, वस्तुमानांक त्याचा 16 आहे, आणि DNAचं 10⁻12. म्हणजे स्मॉलेस्ट कार्बन पासून तर DNA जो आहे लार्जेस्ट मॉलिक्युल जो आहे, कशा पद्धतीचे संयुग यामध्ये असतात हे आपण या ठिकाणी वैशिष्ट्य पाहिलं. दुसरं जे वैशिष्ट्य आहे कार्बन कंपाऊंडचं, कार्बन ॲटम कॅन बी बॉन्डेड टुगेदर. कार्बन ॲटम कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय 1, 2 or 3 कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. कार्बन मध्ये 2 किंवा 3 बॉन्ड असतात. जसं आपण मिथेन पाहिलेलं आहे, या ठिकाणी बघितलं होतं आपण मिथेन आणि हायड्रोजन, यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. ओके, ते आपण जर इथेनचं जर पाहिलं, इथेन मध्ये आपण अभ्यासू शकतो आहे मित्रांनो. इथेनचं जे सूत्र आहे ते काय आहे, C2H6. C2H6 इथेन. मग इथेन मध्ये काय होणार आहे, C2H या ठिकाणी. ओके, इथेन H4. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी इथेनचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू शकतो आहे. ओके, तर यामध्ये काय होते आहे, काय सांगितलेलं आहे, कार्बन ॲटम मध्ये कार्बन डबल बॉन्ड असतो आहे. कार्बन या ठिकाणी आपण सिंगल बॉन्ड पाहिलेला होता. कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, कशामध्ये आहे कार्बन डबल बॉन्ड, इथेन मध्ये आहे. ओके, अशा पद्धतीने कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे इथाईन मध्ये. ओके, तर या पद्धतीनं आपण पाहतोय या ठिकाणी. बघा, इथेन आहे, इथेन मध्ये काय आहे, 4 या ठिकाणी बघतोय हायड्रोजन आहे. ओके, या ठिकाणी पण येणार आहे 4 C2H4. आणि इथिलीन जो असतो त्यामध्ये पाहतोय आपण इथेन इथाईन मध्ये आपण C2H2 आपण अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करतोय. म्हणजेच कार्बन या ठिकाणी मिथेन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बन हायड्रोजन मध्ये या ठिकाणी कार्बन, आणि इथेन जो आहे इथेन मध्ये पण कार्बन सिंगल बॉन्ड आहे. या ठिकाणी बघा इथेन. ओके, आणि अशा पद्धतीनं इथाईन. ओके, म्हणजे सिंगल बॉन्ड पण असते यामध्ये, डबल बॉन्ड पण असते, आणि ट्रिपल बॉन्ड पण असते आहे. ओके, हे आपण या ठिकाणी अभ्यासू. ही जी ॲबिलिटी आहे, त्याची जी क्षमता आहे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होण्याची, दीज आर सिंगल, डबल अँड ट्रिपल बॉन्ड. ओके, ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड. ओके, एकच बॉन्ड नाही आहे, डबल आणि ट्रिपल पण बॉन्ड, ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड्स. ओके, ॲज वेल ॲज सिंगल बॉन्ड, द नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस. आणि त्यामुळे काय होते आहे, कार्बन ॲटमची जी संख्या असते ती वाढते आहे. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे, इथेनचं उदाहरण आपण या ठिकाणी बघू शकतो आहे. ओके, इथेनचं उदाहरण आपण या ठिकाणी बघू शकतो आहे. इथेन आहे. ओके, इथेन मध्ये काय आहे, कार्बन CH3 म्हणजे यामध्ये काय आहे, कशा पद्धतीने लिहू आपण, कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. ओके, या ठिकाणी आपण बघू काढूया सिंगल बॉन्ड, आणि या ठिकाणी हायड्रोजन आहे, कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड आहे. ओके, हा कोणता झाला आहे, इथेन झाला आहे. मग इथेन मध्ये काय होणार आहे, कार्बन डबल बॉन्ड होणार आहे, आताच आपण ड्रॉ केलेलं होतं. आणि इथाईन मध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, 2च हायड्रोजन आहे यामध्ये. तर अशा पद्धतीनं सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आहे. हे वैशिष्ट्य आहे कार्बन कंपाऊंडचं. ओके, हे पण मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे, बिईंग ए टेट्राव्हॅलेंट कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड विथ अदर ॲटम.
टेट्राव्हॅलेंट असल्यामुळे कार्बन कार्बन सोबतच नाही किंवा कार्बन हायड्रोजन सोबतच नाही, इतर मॉलिक्यूलमध्ये सुद्धा, इतर ॲटममध्ये सुद्धा कार्बनचं कॉम्बिनेशन होते आहे, त्यामध्ये बॉन्ड तयार होऊ शकते आहे आणि त्यामुळं असंख्य कंपाऊंड्स तयार होऊ शकतो आहे. दिस कंपाऊंड possesses different properties as the atom to form carbon is bonded. Okay, 5 different compounds are formed using the carbon atom and 2 monovalent element. Okay, hydrogen and chlorine. Okay, या पद्धतीनं कार्बन ॲटम फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड विथ द अदर एलिमेंट लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर अँड हॅलोजन. हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन आणि फॉस्फरस सोबत पण ते संयुग तयार करू शकतो आहे. ओके, आणि चौथी प्रॉपर्टी आहे, वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक. कार्बन हॅज वन ऑर मोर कॅरेक्टरिस्टिक which is responsible for large number of carbon कंपाऊंड, त्याला आयसोमेरिझम असं म्हटल्या जाते. तर अशा पद्धतीचं वैशिष्ट्यपूर्ण, ओके, आणि म्हणून आपण या ठिकाणी कार्बनचा व्हर्साटाईल एलिमेंट आपण म्हटलेला आहे. ओके, ते सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघूया हायड्रोकार्बन. ओके, हा व्हिडिओ थोडा आपल्याला वेळ लागेल, थोडा मोठा व्हिडिओ तयार होऊ शकते, पण आपण या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके, हायड्रोकार्बन म्हणजे काय होते आहे. दोन प्रकारचे हायड्रोकार्बन असतात, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, कार्बन आणि हायड्रोजन. हायड्रोकार्बनमध्ये कार्बन मुख्य घटक आहे, त्यासोबतच हायड्रोजन पण असते. ज्या संयुगामध्ये हायड्रोजन आणि कार्बन असते त्याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हायड्रोकार्बन्स आर द सिंपल अँड फंडामेंटल ऑर्गॅनिक जो असतो कंपाऊंड तो आहे मिथेन. कारण मिथेनमध्ये एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहे. ओके, हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, वी हॅव ऑलरेडी सीन द स्ट्रक्चर ऑफ मिथेन ऑल्सो. इथेन इज वन ऑफ द हायड्रोकार्बन आणि त्याचा इथेनचा जो फॉर्म्युला आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. आपण या पद्धतीनं जेवढी कार्बनची संख्या वाढू त्या पद्धतीनं, जसं आता मिथेनमध्ये 1 कार्बन आहे तर इथेनमध्ये 2 कार्बन आहे मित्रांनो. मग कशा पद्धतीनं आपण त्याचं स्ट्रक्चर लिहू शकतो आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासूया. ओके, आपण आताच पाहिलं होतं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ज्या कार्बन कार्बनमध्ये आणि कार्बन हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड असतो, दॅट इज कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. कार्बन कार्बनमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड, त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतो आहे. सो डिअर स्टुडंट, लुक ॲट हिअर. फॉर्म्युला ऑफ इथेन इज C2H6. ओके, मग यामध्ये कसं स्ट्रक्चर आपण काढायचं आहे. यामध्ये 2 कार्बन आहे. ओके, या ठिकाणी आपण कार्बन 2 काढलेले आहे आणि प्रत्येक कार्बन मध्ये काय आहे, हायड्रोजन आहे. ओके, 2 कार्बन आणि किती हायड्रोजन आहे, 6 हायड्रोजन आहे. ओके, म्हणजे 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 6 हायड्रोजन आहे. यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. कार्बन हायड्रोजनमध्ये पण सिंगल बॉन्ड आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. मग कशा पद्धतीनं आपण याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार केलेला आहे. इट इज ए स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, किंवा लाईन स्ट्रक्चर म्हणतो आहे आपण. आणि हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. परत आपण या ठिकाणी बघूया, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. 2 आपण या ठिकाणी टिंब पाहतो, हायड्रोजन आहे. 1 2 3 4 5 6 हायड्रोजन आहे. म्हणजे डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. ओके, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि हे लाईन स्ट्रक्चर आपण आताच पाहिलेलं आहे. ओके, कार्बन कार हे लाईन स्ट्रक्चर आहे. ओके ओके, तर आपण हे पाहिलेलं आहे याचं इलेक्ट्रॉन कशा पद्धतीनं याचं लाईन स्ट्रक्चर आणि डॉट स्ट्रक्चर होतं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्रोपेन इज C3H8. मग याचं स्ट्रक्चर कसं काढू आपण, स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसं काढूया, यूज युअर ब्रेन पॉवर आपण काढूया. 3 कार्बन आहे प्रोपेनमध्ये, 1 2 आणि 3 कार्बन आहे आणि हायड्रोजन किती आहे, 8 आहे. मग अशा पद्धतीनं आपल्याला ड्रॉ करता येते. ओके, बघा 3 कार्बन, 1 2 3
4 5 6 7 आणि 8. म्हणजे आपल्याला कोणत्याही कार्बन कंपाऊंडचं सिंपल जे कार्बन कंपाऊंड्स आहे त्यांचं स्ट्रक्चर आपण काढू शकतो आहे. ओके. फ्रॉम दिस स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन प्रोपेन it is seen that the valencies of all the atoms are satisfied by the single bond. आणि ज्या कार्बन मध्ये हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड असतो such compounds are called saturated compounds, hydrocarbons. Okay, ethane, propane are saturated hydrocarbon. Saturated hydrocarbons are also known as alkane. Alkane. Okay, there are two more hydrocarbons that contain carbon atom, ethane. Okay, ethyne. Okay. आणि कशा पद्धतीने आपण इथेन आणि इथाईनचं स्ट्रक्चर काढतो आहे बघा. इथेन आहे या ठिकाणी बघू शकतो आपण मित्रांनो. इथेन आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड. ओके, यामध्ये बघा या ठिकाणी इथिनचं स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. ओके, C2H4. ओके, C2H4. मग C2H4 हे जे स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे, कोणाचं स्ट्रक्चर काढतो आपण? इथिनचं. म्हणजे इथिन हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, कारण कार्बन कार्बन मध्ये काय इथे डबल बॉन्ड आहे. ओके, 1 2 3 4 हायड्रोजन आहे आणि चारही संयोजक जसं 2 आहे इथे 3 4. आणि याचा आपण अशा पद्धतीनं इथेनचं जे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी काढलेलं आहे, इथिन काढलेलं आहे आणि इथिलीन. ओके, इथिन पण आपल्याला आपण काढलेलं आहे. ओके, हे आपण या ठिकाणी इथाईनचं पण स्ट्रक्चर आपल्याला काढता येते आहे. कार्बन इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढलेलं आपण आणि लाईन स्ट्रक्चर पण मित्रांनो काढलेलं आहे. ओके, आपण वी कॅन ड्रॉ दिस स्ट्रक्चर. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथाईन इज C2H2. फ्रॉम दिस ड्रॉ इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पण आपण काढू शकतो आहे. द कार्बन कंपाऊंड हॅव्हिंग द डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. आपण आता जे पाहिलेलं आहे कार्बन कंपाऊंडला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतो बिटवीन टू कार्बन ॲटम आर कॉल्ड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग इथिन पाहिलेलं आहे आपण या ठिकाणी. ओके, इथिन काय पाहिलेलं आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं. आणि इथाईन जो पाहिलेलं होतं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पाहिलेलं होतं. ओके, तर हे जे हायड्रोकार्बन्स आहे हे काय म्हणतो आपण यांना? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो आहे. आणि त्यांना अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनना अल्किन्स म्हणतो आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्काइन्स म्हणतो आहे. ओके, आणि हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपण पाहतो. मग त्यांचं स्ट्रक्चर काढताना आपण स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर काढू शकतो किंवा आपण ब्रँच स्ट्रक्चर पण मित्रांनो काढू शकतो आहे आपण. ओके, ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. नेक्स्ट PPT मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी. ओके, स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर पण आपल्याला काढता येत आहे आणि ब्रँच स्ट्रक्चर पण आपण काढतो आहे. अशा पद्धतीनं ब्रँच स्ट्रक्चर आपण हे स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर आहे. स्ट्रेट लाईन चेन ऑफ आयसोमेरिक कंपाऊंड विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला. सिंपल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मिथेन पासून पाहिलेला आहे 1 कार्बन आहे, इथेनमध्ये 2 कार्बन आहे, प्रोपेनमध्ये 3, ब्युटेनमध्ये 4, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोवेन, डिकेन म्हणजे 10 कार्बन. तर अशा पद्धतीनं आपण स्ट्रेट चेन फॉर्म्युला आपण काढू शकतो आहे. आणि या ठिकाणी ब्रँच पण आहे. या ठिकाणी बघा, लुक ॲट हिअर ब्रँच. या ठिकाणी बघू शकतो किती कार्बन आहे? 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे हा ब्युटेन आपण या ठिकाणी काढलेला आहे. हे स्ट्रेट लाईन आहे आणि यामध्ये ब्रँच केलेली आहे आपण. कार्बनची संख्या तेवढीच आहे, पण आपण याला दुसऱ्या कार्बन ॲटमवर आपण या ठिकाणी ब्रँच केलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीनं कोणत्याही हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर मित्रांनो आपण काढू शकतो आहे. डू यू नो मध्ये आपल्याला विचारलेलं आहे द क्रूड ऑइल जे असते खनिज तेल आणि नॅचरल गॅस आर नाऊ रिकवर्ड फ्रॉम द ऑइल वेल.
ज्या तेलाच्या विहिरी असतात खनिज तेलाच्या, त्यामधून क्रूड ऑइल मिळते आपल्याला. नॅचरल गॅस जो असतो, जो आपल्या घरी आपण सिलेंडरमध्ये यूज करतोय, दॅट इज नॅचरल गॅस म्हणतो आपण त्याला. यामध्ये जो मुख्य घटक असतो तो मिथेन असतो. तर क्रूड ऑइल इज ए कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ थाउजंड्स ऑफ डिफरंट कंपाऊंड. इट मेनली कंटेन व्हेरियस हायड्रोकार्बन. यामध्ये इंधनांमध्ये या हायड्रोकार्बन्स असतोय. व्हेरियस युजफुल कंपोनंट्स लाईक CNG, LPG. CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोल गॅस. जो आपल्या घरी सिलेंडर असतो तो LPG असतो, लिक्विडच्या स्वरूपात असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. कारमध्ये वगैरे CNG भरतात, कॉम्प्रेस केलेलं असते त्या गॅसला, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. पेट्रोल आहे त्याला गॅसोलिन म्हणतात, कारण त्याच्यामध्ये अल्कोहोल पण यूज केलं असते. केरोसिन आहे, डिझेल, इंजिन ऑइल, लुब्रिकंट म्हणजे ऑइल आर ऑब्टेन फ्रॉम द सेपरेशन ऑफ क्रूड ऑइल. फ्रॅक्शनल डिस्टिलेशननं क्रूड ऑइलचं जेव्हा आपण डिस्टिलेशन करतोय त्यावेळेस हे सर्व घटक आपल्याला मिळतात. ओके, तर मित्रांनो आपण यामध्ये वेगवेगळ्या कार्बन कंपाऊंडचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार होता रिंग स्ट्रक्चर. ओके, रिंग स्ट्रक्चरचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. अपार्ट फ्रॉम द स्ट्रेट चेन अँड ब्रँच, स्ट्रेट पाहिली, ब्रँच पण पाहिलं. क्लोज चेन ऑफ कार्बन ॲटम आर प्रेझेंट इन सम कार्बन कंपाऊंड. या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो मित्रांनो की हा बेन्झिन सायक्लोहेक्झेनचं हे स्ट्रक्चर आहे. ओके, बेन्झिनमध्ये पण C6H6 आहे. म्हणजेच आपण बघू शकतो की 6 कार्बन यामध्ये दिसते आहे. ओके, इकडे पण आपण कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, म्हणजे एक क्लोज स्ट्रक्चर आहे या ठिकाणी बघू शकतोय आपण. म्हणजे एक सायक्लोहेक्झेन कशा पद्धतीनं, म्हणजे C6H12. ओके, यामध्ये काय आहे मित्रांनो, C6H12. ओके, 1 2 3 4 5 6 कार्बन आहे आणि 12 हायड्रोजन आहे. सायक्लोहेक्झेन म्हणजे C6H12. ओके, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण या ठिकाणी काढलेला आहे. ज्या पद्धतीनं आपण हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढलेला आहे, रिंग स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्झेन, आणि डॉट स्ट्रक्चर पण आपल्याला या ठिकाणी काढता येणार आहे. ओके, तर मित्रांनो बेन्झिन पण आहे आणि सायक्लोहेक्झेन हे रिंग स्ट्रक्चरचं उदाहरण आपण या ठिकाणी मित्रांनो पाहिलेलं आहे. लुक ॲट हिअर, लास्ट PPT आहे. यामध्ये ऑल टाइप्स ऑफ कार्बन कंपाऊंड वेदर स्ट्रेट चेन, ब्रँच चेन और सायक्लिक, मग कशा पद्धतीनं ते सॅच्युरेटेड असो की अनसॅच्युरेटेड असो, तर वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपण या ठिकाणी प्रोपेन बघूया. प्रोपेनमध्ये कार्बन किती आहे, 3 कार्बन आहे, 8 हायड्रोजन आहे, स्ट्रेट चेन आहे. प्रोपेन ब्रँच स्ट्रक्चर पण आपल्याला काढू शकतो आहे आपण. ओके, प्रोपेनचं काय होणार मग, प्रोपिन. ओके, प्रोपेनचं काय होणार या ठिकाणी, प्रोपिन, प्रोपाइन, प्रोपेन, प्रोपिन, प्रोपाइन. इथेन, इथिन, इथाइन आपण पाहिलेला आहे. म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हा सॅच्युरेटेड स्ट्रेट चेन आहे. ओके, सिंगल कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो. जर कार्बन कार्बनमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर इट इज अ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. बघा या ठिकाणी प्रोपेन आणि प्रोपिन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, प्रोपाइन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके, लुक ॲट हिअर, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जेव्हा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड होतो त्यावेळेस हायड्रोजनची संख्या मात्र कमी होते. बघा प्रोपिनमध्ये C3 कार्बन 3 आहे, कार्बनची संख्या तेवढीच असते, हायड्रोजनची संख्या कमी होते आहे. या ठिकाणी कार्बन हायड्रोजन किती आहेत, 4. या ठिकाणी कार्बन 3 हायड्रोजन 6. या ठिकाणी कार्बन 3 हायड्रोजन किती होणार आहे, 3 3 6 2 8. अशा पद्धतीनं डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रो. आयसोब्युटेन बघा या ठिकाणी C4H10चं उदाहरण आपण बघूया. आयसोब्युटेन. ओके, आयसोब्युटीन. ओके, असं स्ट्रक्चर या ठिकाणी येते आहे. सायक्लिक हायड्रोकार्बन सायक्लोहेक्झेन या ठिकाणी आहे. सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो आहे, C6H10. ओके, या ठिकाणी 12 आहे. सायक्लोहेक्झिन, सायक्लोहेक्झेन C6 किती होतं आहे या ठिकाणी, C6H12 या ठिकाणी सायक्लोहेक्झेन आहे. सायक्लोहेक्झिन C6H10. सायक्लोपेंटीन बघा या ठिकाणी सायक्लोपेंटीन, आणि हे झालं बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. ओके, तर वेगवेगळ्या प्रकारचे
हायड्रोकार्बन्स मित्रांनो या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आणि आपण पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की आपण पण हे स्ट्रक्चर घरी ॲज प्रॅक्टिस म्हणून आपण हे काढून बघितले पाहिजे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ बेन्झीन इन ए सायक्लिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. देर आर 3 अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड. यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला दिसते आहे, अल्टरनेट आहे. ओके, या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीचं स्ट्रक्चर काढलं तर काय होणार आहे मित्रांनो, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. या पद्धतीचं डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. म्हणजे बेन्झीनची जे रचना आहे C6 किती आहे H6. ओके, तर हे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे C6H6. तर अशा पद्धतीनं व्हेरियस टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन्स वी लर्न इन दिस व्हिडिओ. ओके, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरवाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. ओके.